सेकंड राऊंडची ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभि वाघ, टीमचे कॅप्टन गोलंदाज स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मनोज भगत आणि दत्ता बसमा. हे दोन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात बेस्ट वर्सेस बेस्ट. लास्ट बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला उडवला जातो. एकदा मिळाली जाते दुसरीचा कॉल, परंतु इथून नाकार. मिळाली फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाचं श्रीगणेश जरूर पाहायला मिळतं. टीम बॅटिंग करत असताना पहिला 11 धुतानी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं दोन्ही टीम्स एकमेकांशी भरपूर वेळा भरपूर वेगवेगळ्या क्रीडांगणावरती एकमेकांशी लढले गेलेत आणि आज पुन्हा एकदा तामसी नगरीमध्ये आपल्याला ह्या दोन टीम्स पाहायला मिळतात. पाहायचे कोण कोणावरती भारी पडेल पुढच्या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू इथं आडला जातोय. भस्माला जागेवरती थांबवलाय. समोर आहे अभि वाघ. बेस्ट वर्सेस बेस्ट. याच्यामध्ये भरपूर मोठी मॅच पाहायला मिळेल याच्यामध्ये नो डाऊट. कारण विचार केला तर इथं काय घडलं जात आहे. फलंदाज मला वाटते दत्ता बसमा बाद झालाय. एलबीचा शिकार ठरला जातोय आणि इथून गोलंदाज अभि वाघनी महत्वाचं विकेट. सध्या स्क्रीनवरती दत्ता बसमाला पाहतोय नाराजगी चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मला वाटलं की हा बॉल डॉट आहे, परंतु पंचांची उंगली जरूर आकाशाकडून इथून दत्ता बसमा सध्या नाराजगी पाहायला मिळते. कारण पहिल्या मॅच मध्ये खरं तर या खेळाडूंनी सामना अडचणीत होता आणि खरं तर दत्ता बसमाने एक बॉल साथ हवीची गरज असताना तो सामना खरं तर जिंकवला होता. परंतु इथून आता चांगला खेळ करावा लागेल मनोज भगतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नानूला पाहतोय. नानू एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु इथून नानू आणि मनोज भगतला मात्र चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅक वरती अभि वाघचा बोलबाला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल बी 1 रन आणि दुसऱ्या बॉलवरती एलबीचा शिकार एलबी डब्ल्यूच्या शिकारामध्ये फलंदाज मात्र बाद केला गेलाय. चांगला कमबॅक अभि वाघचा राहिला जातोय. पुन्हा एकदा बॅट रजिस्टर केले जाते. हा फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. नानूच्या बॅट पण आलाय धमाकेदार चौकार आणि धावा चार. या चारच्या मदतीने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. नानू दोरे ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहा रिफ्लेक्शन सध्या आपल्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळेल. अभि वाघ वरती जरूर हल्ला चढवला गेला होता, क्रॉस झाला होता आणि इथून पहा जशी बॅट फिरवली गेली तसा बॉलला फक्त पंच केला आणि बॉलला फेकून दिला होता बॉर्डर लाईनच्या पलीकडे लॉंग लिसर मध्ये. अप्रतिम फटका. 3 षटकाची मात. चांगला कमबॅक, चांगली बॅटिंग. दोन्ही टीमला चांगली मेहनत करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तेच सध्या दरारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रबल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातो. कॉल चुकीचा होता, परंतु तिथून जरूर चांगला थ्रो पाहायला मिळाला होता. परंतु इथून स्ट्राईक इनवरचा फलंदाज मनोज भगतला आपण पाहिला त्यांनी नाकार दिला. कारण दुसरे धाव घेत असताना अजून एक महत्वाचा विकेट पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला होता आणि इथून फलंदाज पूर्णपणे सेफ पाहायला मिळतोय. इथून मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई मानाजी सन्मानाची स्पर्धा पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये आज शेवटची रात्र पाहायला मिळते. नक्कीच आपल्याला 6 7:30च्या दरम्यान जरूर पाहायला मिळेल. कुठल्या नावाचा बोलबाला आणि कुठल्या नावाचा चर्चा आज या तामसई नगरीमध्ये पाहायला मिळेल हे जरूर काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील, थोडंसं उत्साह कमी. एक धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय. डायरेक्ट थ्रो जरूर पाहायला मिळालाय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहायला मिळते. 2 धावा मिळालेत. 2 नवीन धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण पाहायला मिळते 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. या षटकातला आपण जर विचार केला तर अजून शेवटचा बॉल अंतिम बाकी असणार आहे. पाहायचे शेवटच्या बॉलवरती एखादा प्रहार पाहायला मिळेल का. स्ट्राईक वरती मनोज भगतला पाहतो आपण, ज्यांचा रायगड प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम खेळी याही खेळाडूची राहिली गेली आहे. परंतु या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा काय घडलं जातंय आणि इथून फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल. बेला 11 दोदाने टीमला फलंदाज धक्का क्रमांक 2 मनोज भगत बॅक टू द पॉवर लाईन. षटक क्रमांक संपला जाते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण गवते लागल्या जातात 8 या आकड्यावरती. मी तर म्हणेन खरं तर अभि वाघचं कौतुक केलं पाहिजे.
कारण ज्या विकेटची गरज होती ते विकेट जरूर रिप्ले ॲक्शन जरूर आपल्याला पाहायला मिळतं स्क्रीनवरती. स्टंपवरती चेंडू जरूर आदळला गेला आणि इथून यष्टाचा वेध आणि विकेटचं पतन. 2 मोठे धक्के आणि जे 2 धक्के बसले गेलेत ते दोन्ही महत्त्वाचे होते. पहिला फलंदाज दत्ता बस्मा बाद झाला आणि त्याच्यानंतर मनोज भगत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिनला पाहतोय. सचिन दोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती इथून चांगला खेळ करावा लागेल बेला 11 दोदानी टीमला. 30-35 धावा जरी झाल्या तर बॉलिंगच्या जोरावरती मी तर म्हणेन बेला 11 दोदानी टीम जरूर कमबॅक करेल. परंतु इथून ताकदवान संघ तितकाच आपल्याला पाहायला मिळतोय. वाघाची वाडी अविभागचा संघ बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश वाघ वेगाचा बेतात भाषा सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचं एक मोठं नाव आणि चर्चेत असलेलं नाव आणि यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूनं खरं तर वेगवेगळे करामती आणि सध्या भरपूर फॉर्म मध्ये हा गोलंदाज आहे. ओरडोच्या भूमिकेमध्ये या गोलंदाजाला ओळखला जातो. बॅटिंग बॉलिंग भरपूर चांगला आहे आणि सध्या दुसऱ्या षटकाला सुरुवात सध्या स्क्रीनवरती अंकुश वाघला आपण पाहतोय. तर स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नानू. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडने गॅप सिलेक्शन मध्ये टोलवला जातोय. फटका भरपूर चांगला कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ट्रबल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल थांबला नाही. बॉल निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येतोय नानूच्या बॅटमध्ये आहे धमाकेदार चौकार. धावा मिळतील 4. शांत रीतीने सामना पाहायला मिळतोय. जरूर पहिल्याच बॉलवरती अंकुश वाघ वरती हल्ला चढवलाय नानूनं आणि इथून 4 धावे तर धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळतील 12 धावा. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. जरी दत्ता आणि मनोज बाद झाला त्याच्यानंतर आता पुन्हा जबाबदारी सचिन आणि नानू या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. नानू हे कमी वयाचा खेळाडू आहे परंतु त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. जोरदार रापेल इथं पाहायला मिळाली होती आणि तिथून काय घडलं जात आहे थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून इथून जर विचार केला तर फलंदाज मला वाटतं या LBWचा शिकार ठरला जातोय आणि इथून अजून एक धक्का बसला जातोय टीम बेला 11 दुधानी टीमला. खरं तर फलंदाज आपण पाहतो या पहा रिप्ले ॲक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला बोलतोय. प्रॉपर स्टंपवरती जरूर चेंडू पाहायला बोलतोय. रिप्ले ॲक्शन काय लाजवाब प्रॉपर असं वाटतंय की इंटरनॅशनल मॅचेस सध्या आपल्याला तामसी नगरीमध्ये पाहायला मिळते आणि इथून फलंदाज जरूर बाद झाला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ज्ञानेश्वर. छोटा पॅक बडा धमाका याही खेळाडूचा सध्या भरपूर चांगला खेळ आहे परंतु आता इथून करूया मरो परिस्थिती आहे सध्या दोन्ही टीमला. त्याच्यामुळं चांगला खेळ करावा लागेल बेला 11 दोतानी टीमला. ज्ञानेश्वर सध्या स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतो या अंकुश वाघला. चला स्पीडअप करायचं टीम वाघाची वाडी पा उशीर करता कारण आपल्याकडे आज लास्ट रात्र आहे. आजची रात्र आहे आणि त्याच्यामुळं अजून आपल्याला मॅचेस भरपूर पेंडिंग आहेत. पुन्हा एकदा बाद सिनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे विकेट किपर आपण पाहतोय चिंदर वाघ. टेनिस क्रिकेटचा एक भरपूर अनुभवी खेळाडू आहे आणि सध्या अविभागच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने समालोचक देखील त्यांचं भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु त्यांनी जॉबमुळं आज क्रिकेटवरती प्रेम जरूर आहे परंतु समालोचक कुठेतरी त्यांचं कमी पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांचाही आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथं चुकीला माफी नाहीये. एक धाव मिळाली जाते दुसरीचा प्रयत्न परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाही चौकार. धावा मिळतील 4. या 4 धावा कदाचित वाघाची वाडी टीमला महागड्या ठरू शकतात आणि इथून 4 धावा मिळाले. 4 धावांनी धावसंख्येत बदल धावसंख्या 16 धावा दाखल पाहायला मिळतात. नक्कीच बॅट चिनरी जरूर पाहायला मिळाली होती. पंच बॅट कट होती ना लेग बाय. मला इशारा करा जो काही निर्णय असेल ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा कारण स्कोरर आपण पाहतोय जे श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते त्याच्यामुळे त्यांना जे स्कोररच्या भूमिकेमध्ये जो काही निर्णय असतो तो त्यांना जरूर टिपलं जातं त्याच्यामुळे त्यांना देखील ते समजलं पाहिजे. पुन्हा एकदा बॅट चिनरीची आपल्याला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळते. इथून एक धाव मिळाली जाते. एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सध्या मी इथं म्हणेन. दुसरं षटक गोलंदाज अंकुश वाघचा आपण पाहतो. आतापर्यंत 2 चौकार पाहायला मिळाला. पहिला चौकार आला त्याच्यानंतर लेगबाईचा एक चौकार पाहायला मिळाला म्हणजे 8 धावा जरूर
त्या षटकांमध्ये पाहायला बघा त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य, परंतु प्रयत्न चांगले आहेत. मी तर म्हणेन वाघाचीवाडी टीमकडनं. कारण दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू, चांगले प्लेयर्स, चांगले बॉलर्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. कारण दोन्ही टीमला चांगलं खेळ करणे हे फार महत्त्वाचं असणार आहे. आज दोन्ही टीम्स एका गावाचं नाव पुढे नेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खरं तर उतरलेत. इथून पहा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतो आणि इथून बॅट्समन बुलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल षटक क्रमांक संपला जाते 2 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटवरती पाहायला मिळतील 17 धावा. अजूनही जर विचार केला तर आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावांपर्यंत टार्गेट उभा असेल. खरं तर बॅटिंग करत असताना बेला 11 दोदानी टीम हे जरूर आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. चला स्पीडअप करा, उशीर करायचं नाही. लगेच टीम वाघाची वाडी मी अभिभागला विनंती करतो की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना लगेच स्टार्ट करा. बारा बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा सध्या धावपटकीवरती पाहायला मिळते. खतरा कोणाला असते, बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर, हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरे षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. महेश वाघ हे वेगाचा बेतात भाषा सातत्यानं विजय शेटपाटे ट्रॉफीमध्ये या गोलंदाजाचा बोलबाला अप्रतिम राहायला गेलाय. परंतु आज तामसे नगरीमध्ये काय बोलबाला कोणाचा असेल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल गॅप सिलेक्शन मध्ये टोलवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे, गॅप भरपूर मोठी, बॉल थांबणार नाही. या बॉल निघून गेला बॉर्डर लाईन छाप पलीकडे, आलाय चौकार. धावा मिळतील 4. 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावपटकीवरती पाहायला मिळतील 21, 21 धावा सध्या धावपटकीवरती पाहायला मिळते. फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग कशी बोलली केलं होतं या खेळाडूचा रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळाला होता आणि त्याच नंतर ज्ञानेश्वरला आपण पाहतोय सध्या स्ट्रायकवरती. आणि इथून ज्ञानेश्वर या फलंदाजाला चांगली बॅटिंग आणि चांगला टॅटल मैदानाच्या आतमध्ये करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण टार्गेट सेट कुठपर्यंत असेल हे जरूर आपल्याला पाहणं. तर येणारे 5 बॉलचा खेळ बाकी. 5 बॉलमध्ये अजूनही जर 1-2 मोठे फटके आले तर धावसंख्या भरपूर चांगली म्हणे. मी तर म्हणेन बेला 11 दोतानी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कानपूरच्या साईडने टोलवला जातोय. फटका फसलाय चेंडूच्या खाली. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आणि इथून झेल टिपला जातोय. छोटा पॅक बडा धमाका आणि इथून अजून एक धक्का बसेल. बेला 11 दोतानी टीमला फलंदाज ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. चला बॅट्समन लगेच रेडी व्हा. पा उशीर करायचं नाही टीम बेला 11 दोन्ही टीम. कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळवायचे, त्याच्यामुळं थोडंसं सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल संतोषला पाहतोय. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार ठोकला होता टीम बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वरून आणि त्याला देखील बाद केला जातोय महेश वाघनं. कारण मगाशी उल्लेख केला होता. त्याच्यानंतर झेल टिपला तो रुपेश वाघ. लेफ्टी बॅट्समन आहे, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्यालाही ओळखला जातो. इंदच्या हंगामामध्ये त्याही खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय. पुन्हा एकदा वेगवान टप्पा पाहायला बोलतो, जोरदार अपील आणि इथून पाठची नरीज लागली जाते. खरं तर छेंदर वाघचं कौतुक केलं पाहिजे. आणि इथून आल्या मात्र माघारी धक्का क्रमांक लागतोय 5वा. फलंदाज बाद होईल संतोष. बॅक टू द पॉवर लाईन. चला लगेच बॅट्समन रेडी राहा. धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 21 धावींवरती गाडी थांबली गेले. कारण वाघाची वाडीने दोदानी जवळचे संघ आहेत आणि त्याच नंतर दोन्ही टीमला माहित आहे की कुठल्या खेळाडूला कुठल्या रीतीने चेंडू फेकायचा. तर एकीकडे पुढच्या इनिंगमध्ये मी तर म्हणेन बेला 11 दोदानी टीमकडे देखील बॉलर चांगले आहेत. दत्ता बसमा असेल, मनोज भगत असेल, त्याच्यानंतर बारक्या, हे 3 गोलंदाज भरपूर चांगले आहेत. त्याच्यामुळे अवघड असणार आहे ही मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत जरूर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विठ्ठलला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती महेश वाघ पुन्हा एकदा तयार. चला स्पीडअप करा टीम वाघाची वाडी. पहा तुम्ही फार उशिरा लावताय. कारण आपल्याला मॅचेस भरपूर खेळायचे. मी सातत्यानं पहिल्या मॅचपासून सूचना देतो आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक खेळाडूला या सूचना दिल्या जातात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बारची नरी जरूर पाहायला मिळते. आणि इथून अजून एक मला वाटते टिपलाय झेल फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसतो बेला 11 दोतानी टीमला. फलंदाज विठ्ठल बॅक टू द पॉवर लाईन.
आणि इथून खरं तर महेश वाघचं कौतुक केलं पाहिजे. मी तर म्हणेन विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या नावावरती. अप्रतिम गोलंदाजी. चांगला कमबॅक. कारण 3 षटकाची मॅच आहे त्याच्यामुळं थोडंसं डेफिनेटली की धावा थोड्याशा कमी पाहायला मिळतात. दत्ता बसमा लवकर बाद झाला. त्याचनंतर मनोज भगतच्या बॅटमधनं जरूर खरं तर एक चौकार पाहायला मिळाला होता. आणि त्याच नंतर थोडीशी बॅकफुटला टीम पाहायला मिळते. बेला 11 धोदानी टीम आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भगवानला पाहतोय. 2 बॉलचा खेळ असूनही बाकी बॉलिंग ट्रॅकवरती महेश वाघला पाहतोय. पाहायचे 2 बॉलमध्ये किती धावा येतील हे जरूर पाहणं फार महत्वाचं असणार आहे. एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं. एखादा षटकार चौकार येणं फार महत्वाचं असणार आहे. भगवान सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर. टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. भरपूर चांगला कमबॅक मी तर म्हणेन वाडी टीमनं आज भरपूर चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ राहिला गेला होता प्रत्येक खेळाडूंचा. आणि त्याच नंतर दुसऱ्या मॅचमध्ये बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. परंतु पुढच्या इनिंगमध्ये कोण कोणावरती भारी पडेल हे जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून जेल सुटला जातोय. 2 धावा मिळाल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट थ्रो जरूर पाहायला मिळतोय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथीचा कॉल आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आणि इथून फलंदाज होईल बाद. धावा मिळतील फक्त 3 आणि या 3च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावती पाहायला मिळतील 24 धावा. येणाऱ्या बॉल असतील 18 आणि 18 बॉलमध्ये पुढच्या इनिंगमध्ये 25 धावांची गरज. चौथीला बाद झालाय. 3च धावा मिळाल्यात. चौथीला फलंदाज बाद केलाय. 3 धावा कंप्लीट आहेत. त्याच्यामुळे धावा फक्त मिळतील 3. हे रिप्ले ॲक्शन जरूर ट्राय भरपूर केला होता परंतु जेल सुटला गेला आणि इथून 3 धावा मिळालेत. पहिले सत्र संपले. धावसंख्या धावती पाहायला मिळतील 24 धावा. येणारे बॉल असतील 18. 18 बॉलमध्ये धावा करायचे 25 धावा. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना हे सध्या स्कोरबोर्ड आपण पाहतोय स्क्रीनवरती. 18 बॉल 25चं समीकरण. पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम वाघाची वाडी टीमला हे पहा सध्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहते एन्जॉय घेतात. थंडीचं वातावरण आता थोडं थोडं वाढत चाललंय परंतु प्रेक्षक हलणार नाहीये कारण आज शेवटची रात्र आहे. त्याच्यामुळं क्लॅरिटी क्वालिटी श्री इव्हेंटच्या माध्यमातून या युट्यूबच्या वाहिनीनुसार कव्हर केली जाते आणि त्याचनंतर जे जे प्रेक्षक वर्ग एन्जॉय घेत आहे सध्या आपल्या स्क्रीनवरती आपल्याला जरूर पाहायला बोलतोय. त्याचनंतर धामणीचे खेळाडू आज धामणी टीम देखील पहिल्या मॅचमध्ये बोलबाला भरपूर चांगला राहिला गेला होता आणि त्याच्यानंतर आता सध्या ते एन्जॉय करताय कारण मॅचचा आनंद घेणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटवरती अफाटून प्रेम सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि प्रेक्षक वर्गांचं सातत्याने राहिलं जात आहे. चला बॅट्समन 2 लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये टीम वाघाची वाडी. 18 बॉल 25 समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. 18 बॉल 25 समीकरण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलेल्या तमाम रसिकड नगरीचं मी आपण एकदा सहर्ष स्वागत करतोय. जय शिवराय अजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसे प्रकाश झोतातील नाईट ग्रामीण टेनिस क्रिकेट धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. आज खरं तर 8 मार्च शेवटची अंतिम रात्र पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 80,000, द्वितीय पारितोषिक 40,000, तृतीय पारितोषिक 20,000, चतुर्थ 20 आणि पाचवं 20 या अशा आपल्याला 5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मालिक वेल फ्रीज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कुलर्स देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मुख्य आयोजक आपण पाहतोय जेव्हा गोवा ग्रामस्थ मंडळ तामसे तामसेकरांची मानाची सन्मानाची ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 18 बॉल 25 समीकरण पाहायला मिळतोय. 2 फलंदाज आपण पाहतोय अंकुश वाघ आणि अविवाघ. छोटा बंधू मोठा बंधू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहा आयोजकांची सूचना आली गेली. ज्या बाउंड्री लाईनचा जो पट्टा आहे त्याच्यावरती जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना मी विनंती करतो की थोडंसं आतमध्ये येस कारण लाईव्ह स्पर्धा आहे. कदाचित एखादा चेंडू आडला तर मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही एन्जॉय घ्या स्पर्धेचं परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून बिंदास एन्जॉय घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय मनोज भगत. तो देखील भरपूर वेग जशी नाना खंडवीची ओळख अविवाघची ओळख तशी मनोज भगतची ओळख
आपण पाहतोय बेल 11 दोघांनी टीमकडनं बेस्ट वर्सेस बेस्ट. मी ते सांगेन शेवटच्या ओव्हरपर्यंत जरूर ही मॅच पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला मॅच पाहायला मिळेल. जर इथून अविभागचा बोलबाला चांगला राहिला तर मग 1 त्या 2 ओव्हरमध्ये सामना देखील फिनिश होऊ शकतो. परंतु सांगता येणार नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. सामन्याला सुरुवात पहिला बॉल. पहिलाच बॉल क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर. जरी धावसंख्या कमी असली, मी मगाशी उल्लेख केला होता बेला 11 दोदाने टीमचं, जरी धावसंख्यात मी तर म्हणेन 30-35 असतात तर मॅचमध्ये अजून मजा आली असती. परंतु धावसंख्या कमी आहे, परंतु बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. पहिला बॉल जरूर डॉट फेकला जाते मनोज भगतचा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक कोहिनूरीरा अविभाग. फुलटॉस बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण. अविभागला जर असे चेंडू दिले तर तो सोडणार नाहीये आणि ते दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट जरूर आला आणि दुसऱ्या बॉल होती पुरेपूर फायदा उचलला आणि इथून पहिला चौकार पाहायला मिळतो अविभागच्या बॅटमधला. धमाकेदार रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती सातत्यानं. फुल टॉस बॉल, फुल ताकद, फुल पॉवर अविभागचे पाहायला मिळते. इथून मनोज भगतला चांगला कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करायचा असेल तर एक एक बॉल भरपूर चांगलं टाकावं लागेल मनोज भगतला. पुन्हा एकदा पहा, मार खाल्ल्यानंतर एक मेरी तो एक तेरी. मनोज भगत देखील कमी नाहीये. जरी मी मार खाल्ला तर नंतर डॉट करण्याची ताकद माझ्यामध्ये देखील आहे आणि तेच प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मार खाल्ल्यानंतर डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा सध्या धाव होती. 25 धावेची गरज आहे. अजूनही 15 मध्ये बनवायचे 21 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. फक्त पंच केला बॉलला. काय कनेक्शन, काय फटका. ही ओळख आहे अविभागची आणि अजून एक येतोय चौकार. धावा मिळतील 4. अशा पद्धतीने धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण करतो पाहायला मिळतील 8 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा डॉट आणि चौथा बॉल चौकार. अविभागला माहित आहे अविभागने देखील भरपूर मॅचेस, भरपूर वेगवेगळे विक्रम याही खेळाडूच्या नावावरती आहेत आणि अविभागला ठाऊक आहे धावसंख्या कमी आहे, त्याच्यामुळे गेम प्लॅन मी करेन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. ओहो क्या बात आहे. अविभागच्या बॅट मध्ये येतोय धमाकेदार बिग 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 सिक्स. आता जर सँडी डीजे असते ना तर मग अजून भरपूर एन्जॉय आली असती, पण थोडेसे आराम करताय कारण सँडी डीजेला माहित आहे जसे सेमीफायनल फायनल चालू असतील तेव्हा आपल्या सँडी डीजेचा आवाज जरूर पाहायला मिळेल. रिफ्लॅक्शन जरूर. काय फटका होता, क्लासिकल फटका. षटकार आले. धावसंख्येत बदल. धावसंख्या 14 धावा सध्या धावप्रवृत्ती जरूर पाहायला मिळतात. अविभागने केलेली सुरुवात अप्रतिम. कॅप्टन कुल का असला जातोय त्याचं आर्थिक उदाहरण स्वतः मैदानाच्या आतमध्ये. आज खेळाडू कक्षाचा डगआउट भरपूर खुश असणार आहे. अंकुश वाघ असतील, त्यानंतर रुपेश, महेश, भरपूर चांगले खेळाडू आहेत त्या टीम मध्ये. इथं काय घडलं जात आहे, बॅटची टॉप एज. इथून महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद. फलंदाज बाद होईल अविभाग. दबावायला हे चेंडू मनोज भगतने आधी टाकायचे होते. रिप्ले ऍक्शन जरूर पाहायला मिळाले आणि इथून जर पाहिलं तर पहा रिप्ले ऍक्शन मध्ये या खरं तर मी तर म्हणेन पंचांना ठाऊक देखील नव्हतं, परंतु अविभागने खेळाडू वृत्ती दाखवली मैदानाच्या आतमध्ये. जशी बॅट चेन्नई दत्ताचा जसा विकेट किपर पासून जो जल्लोष पाहायला मिळाला, जसं जेल टिपल्यानंतर चेंडू वरती उडवला गेला त्याच्यानंतर अविभागला जरूर ठाऊक झालं की मी बाद आहे. आणि सध्या स्क्रीनवरती पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल महेश वाघ. हाही एक चांगला बिग हिटर आहे. 12 बॉल 11चं समीकरण. एक षटक संपलं जातं. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण करते पाहायला मिळतील 14 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 मध्ये बनवायचे अजूनही 11 धावा. जर या षटकांमध्ये कमीत कमी धावा आल्या तर मग सामना शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि ह्या ओव्हरमध्ये जोपर्यंत अंकुश वाघ मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत षटकार चौकारांचा डंका जरूर पाहायला मिळेल. कारण आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये याही खेळाडूने भरपूर चांगला खेळ केलाय आणि त्याही स्पर्धेमध्ये जरूर आम्हाला संधी मिळाली होती समालोचन करण्याची. आणि आज तामसेकरांचं प्रेम माझ्यावरती आहे आणि मला देखील आज या स्पर्धेमध्ये जरूर समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी जे वाघोबाव ग्रामस्थ मंडळ तामसेकरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन. जवळ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक होते. टीमचे कॅप्टन गोल दत्ता बसमा बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. भरपूर विक्रम याही गोलंदाजाच्या नावावरती आहेत, परंतु आज त्यांना चांगला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा पहा, टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. जर या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर मग शेवटच्या 6 बॉलवरती आपल्याला एक नवं चित्र पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जरूर डॉट आलाय आणि इथून चांगलं आक्रमण देखील अंकुश वाघला देखील करावं लागेल. समोर आहे दत्ता बसमा तर स्ट्राईक एंडवरती आहे अंकुश वाघ. बेस्ट वर्सेस बेस्ट. क्या बात आहे. आज कॅप्टन कुल का ओळखला जातोय
आज माझ्या गावाचं नाव पुढे करायचंय. बेलायलोन दोदानी गावाचं नाव मला पुढे करायचंय. त्या नावानं आज मी इथेपर्यंत पोहोचलो गेलो आणि या मैदानाच्या आतमध्ये आम्ही 11 खेळाडू खेळतोय. आणि आज जर आम्हाला चांगला मेहनत चांगलं फळ जर कमवायचं असेल तर तुम्हाला अशीच गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं सलगचा तिसरा डॉट बॉल. क्या बात आहे. मी मगाशी उल्लेख केला होता जर या षटकांमध्ये धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये एक वेगळा चमत्कार पाहायला मिळेल. आणि सध्या तर दत्ता भस्मानी केलेली अफाट मेहनत बॉलिंगच्या जोरावरती सलगचे 3 बॉल डॉट. अंकुश वाघला जागेवरती थांबवलंय. कमालीची बॉलिंग. पुन्हा एकदा शॉर्ट 20 बॉल. आक्रमण तर जरूर केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वाह टिपलाय झेल मनोज भगत न आणि तर खेळ संपलाय अंकुश वाघचं. अजून एक धक्का बसेल. वाघाची वाडी टीमला धक्का क्रमांक 2. अंकुश वाघ बॅक टू द डगआउट. वारलीचा टीमचा कॅप्टन आणि वारलीचा पाडा टीमचे कॅप्टन आणि लहान तांबडी टीमचा कॅप्टन लगेच या. आणि याच्यामधला जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की लगेच या नाणेफेकीसाठी आमच्या टॉच बॉक्स मध्ये. सवय मॅचकडे मॅच भरपूर महत्वाची आहे. दोन्ही टीम मॅच सोडायला मागत नाही. अभिवागची विकेट गेल्यानंतर दुसरी विकेट आपल्याला अंकुश वाघ छोटा बंधू मोठा बंधू सध्या मैदान सोडलं गेलंय. आणि त्यानंतर नवीन फलंदाज रुपेश आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. दत्ता भस्मा पुन्हा एकदा पॅडवरती जणू आडला गेला जातोय. तिथून विचार केला तर हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु दत्ताला देखील ठाऊक आहे जर डायरेक्ट हिट केली तर अजून एक धाव एक्स्ट्रा जाऊ शकते. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. जसा बॉल पकडला गेला तसा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांनी स्वतःला नाकार केला आणि कंट्रोल मध्ये तो बॉल हातामध्ये ठेवला. कदाचित जर तो हिट केला असता जर हिट लागली नसती तर एक धाव जरूर एक्स्ट्रा गेली असती. एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धाव संख्येत बदल. धाव संख्या 15 धावा सध्या धावपलकीवरती पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल एखादा बोटा विकेट करावा लागेल. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल महेश. या बॉलवरती जर एखादा षटकार एखादा चौकार आला तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळेल. आणि इथून जर डॉट बॉल आला तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं कटिंग पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅट सिनरीच पाहायला मिळते. 38च्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो डायरेक्ट थ्रो. आणि इथून जोरदार अपील होती परंतु इथून पंचाने रिफर केला गेलाय तिसऱ्या पंचाकडे. आणि इथून जरूर आम्ही या स्क्रीनवरती जे करून आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. येस फलंदाज सेफ नोट आउट. धावा मिळतील 2. 2च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 धावा. बॉल आता असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायचे तर अजूनही 8. 6 गेंदे 8 की 2 मैदान के अंदर जरूर देखा जाएगा. तो दोनों टीम बहुत अच्छी तरफ से परफॉर्मेंस मैदान के अंदर अपन को देखा जाए तो 6 बॉल आणि 8चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आता पाहायचे कुठला गोलंदाज असेल जो 6 बॉल मध्ये 8 धावा थांबेल आणि कुठला फलंदाज. जर या मॅच 2 फलंदाज सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय महेश आणि रुपेश. रुपेश आहे तोपर्यंत अजूनही मी म्हणेन मॅच आहे कारण लेफ्टी बॅट्समन आहे. याही खेळाडूचा एक नवा विक्रम आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. लागला तर मग 2 ते 3 बॉलामध्ये मॅच फिनिश करेल परंतु क्रिकेट आहे सांगता येणार नाही. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन. पहिला बॉल पहिलाच बॉल भिरकावून दिला जातोय. चुकीला माफी नाही. पंचजे नो बॉल आणि इथून धावा मिळतील 5. टप्पा ठेवायचा होता परंतु इथून का दत्ताचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. उलटॉस बॉल दिला आणि त्याच्यावरती भरपूर उंची होती आणि रुपेशला माहित आहे कारण मॅच आम्हाला ह्याच बॉलवरती फिनिश करायचं. 5 धावा आलेत. 5 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या धावपलकीवरती पाहायला मिळतील 22 धावा. 3 धावींची गरज. त्यानंतर विचार केला तर फ्री हिटचा बॉल स्ट्राईक वरती रुपेश. दत्तानी भरपूर चांगलं मेहनत घेतली होती परंतु इथून गोलंदाजाची थोडीशी साथ कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा टप्पा पडल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर फ्री हिटचा बॉल होता आणि इथून जरूर डॉट बॉल पाहायला मिळतोय. कदाचित जर हा बॉल जर पहिला टाकला असता तर मग
काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आणि इथून 5 बॉल 3 धावींची गरज. स्ट्राईक एंडवरती रुपेश, तर बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजांनी भरपूर चांगला खेळ केला होता, परंतु हाही बॉल पहिला बॉल जो फेकला होता तो नंतर रिलीज केल्यानंतर थोडासा त्याची पहिलाच बॉल त्याचा थोडासा खराब गेला, त्याच्यामुळं थोडंसं कठीण. पुन्हा एकदा फक्त कॅप सिलेक्शन सन्मान देण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन आणि इथून एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 23 धावा, 4 बॉल आणि 2 धावींची गरज. 4 बॉल 2 धावा. कदाचित जो पहिल्या बॉलवरती जर तो चेंडू चांगला आला असता तर जरूर आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच पाहायला मिळाली असती. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय महेशला, त्याच्या बॅटमधनं फक्त 2 धावा जरूर पाहायला मिळाल्यात आणि इथून महेशला देखील चांगला कमबॅक करावा लागेल. 4 बॉल 2 धावींची गरज. जर पहिल्या इनिंगमध्ये जर बेला 11 दोघांनी टीमची धावसंख्या 30-35 जरी असताना तर मॅच मध्ये अजून थोडंसं चेंजेस वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु 100% देण्याचं योगदान खरं तर बेला 11 दोघांनी टीमकडे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त गॅप शोधले, बॉलला पंच केला जातो, एकदा बळाली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातो, खराब फंबलिंग आणि इथून 2 धावा सहजरित्या पूर्ण सामना जिंकलाय टीम वाघाची वाडी. हार्डलक टीम बेला 11 दोघांनी टीम भरपूर चांगलं खेळलं, दोन्ही टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला आणि तो सामन्याचा सामनावीर ठरला जातोय. या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ त्या खेळाडूचा राहायला गेला. खरं तर 6 बॉल मध्ये 14 धावा आणि बॉलिंग टाकायचं असताना फक्त 2 विकेट काढल्या आणि 8 धावा खर्च केल्या. टीमचा कॅप्टन कूल अर्थात अविभाग ठरतोय सामन्याचा सामनावीर.